नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसर एमआयडीसी मध्ये युरिया काळा बाजार प्रकरण उघड। 3 आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून संकेत सावंतला 3 दिवसांची पोलीस कोठडी। पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी परिसरात युरिया खताच्या काळ्या बाजाराचा मोठा भांडाफोड झाला आहे। शेतीच्या वापरातील युरियाला औद्योगिक वापराचं दाखवून विक्री करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे। कृषी मंडळ अधिकारी संदीप संके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोईसर पोलीस ठाण्यात युरिया प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 25 मार्च रोजी तारापूर एमआयडीसी परिसरात MH48 DQ 6465 क्रमांकाचा युरिया भरलेला टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला होता। या प्रकरणी टेम्पो चालक समाधान संजय शेळके 27 वर्षे नाशिकचा रहिवासी आणि टेम्पो मालक जितेंद्र नरेश पटेल राहणार वाडा जिल्हा पालघर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दोघांनीही मिळून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणात संकेत सावंत याचाही सहभाग समोर आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून आता एकूण 3 आरोपी निष्पन्न झाले आहेत। न्यायालयाने आरोपी संकेत सावंत याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी कारवाई दरम्यान सुमारे 226 गोण्या म्हणजेच अंदाजे 11,300 किलो युरिया खताचा साठा जप्त केला आहे। शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। तसेच या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।